जय भीम. आवाज नाही ते मागेपर्यंत हा का. जय भीम. बघा कसं आहे, आपण जिथे राहतो ना तिथं आपलं अस्तित्व समजायला पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे, तेव्हा आवाज लागतो. आवाज लागतो, कळलं. परत एकदा जय भीम. हा, याचा असा आवाज निघलाच पाहिजे. हे बघा, आज खूप छान कार्यक्रम घेतला आणि खूप चांगलं वाटतं आम्हाला आज बदलापूर मध्ये येऊन. इव्हन जो आमचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स होता तो थोडा वाईटच आहे. बोलायला गेलं तर आम्ही थोडे नाराजच आहोत बदलापूरच्या जनतेवरती. कारण बघायला गेलं तर आपण जयंती साजरी खूप जोरात करतो, काही असून दे, आपण बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन असतो. पण जेव्हा आपले बाबासाहेबांचा नातू तुमच्यासाठी लढतोय, दिसतोय, म्हणजे त्यांचं वय 72 वर्ष आहे, त्यावेळी तुमची एकनिष्ठा कुठे जाते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. असं पण नाही की आपला पक्ष किंवा आपला लीडर किंवा आपले बाळासाहेब ताकदवर नाहीये. एकमेव असे व्यक्ती आहेत जे मोदीला भर स्टेजवरनं शिव्या घालू शकतात. आहे का या भारतामध्ये कुणाची अशी हिंमत आहे का? नाहीये. पण का मग आपली माणसं इकडे तिकडे का फिरतात? का दुसऱ्यांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो? गरज काय? हे विचार करायची वेळ आहे. कारण आपल्या समाजाची ताकद दुसरे वापरतात, ते सत्तेत जाऊन बसतात. तुमचे प्रश्न नाही हो, कोण नाही घेत तिकडे, कोण नाही घेत. हे भ्रमात राहूच नका. मोठे मोठे शो ऑर्गनाईज करतील, मोठे मोठे आमिष दाखवतील आणि त्याच्यावर त्या भ्रमातच तुम्ही राहणार. अरे नाही रे, आपल्या जातीचा नसला तरी आपल्यासाठी पडलाय, आपल्यासाठी करतो. नाहीये, हे चूक आहे. ही भूळ घातली तुमच्या डोक्यामध्ये. समाज जागा झाला पाहिजे, आत्ता तरी जागा झाला पाहिजे. कारण माणसाचं कौतुक हे मेल्यानंतर केलं जातं. तुम्ही काय ती वाट बघताय का? बाळासाहेबांच्या पाठीमागे उभा राहता येत नाही इथल्या जनतेला. एवढा मोठा समाज, पण एक नगरसेवक नाही आपला इथे. लोक काय बोलतात, अरे एक नगरसेवक येऊन काय करणार? जेव्हा एक नगरसेवक येतो तेव्हा जाऊन माणसांना आशा येते की आपला आमदार पण येईल. जेव्हा आमदार येईल तेव्हा खासदार येईल, तेव्हा आपले प्रश्न तिथे सोडवले जातील. फक्त चॉकलेट घेऊन घरात नाही बसवले जाणार. माझे शब्द थोडे लागतील, कारण मी बघा अजून नेता झालो नाही, अजून ट्रेनिंग सुरू आहे माझी. आणि व्हायचं पण नाही, कारण नेता होण्यासाठी म्हणजे कसा नेता, नीच, कपटी आणि हरामी झाल्यानंतर माणूस नेता बनतो. खरी बात आहे. फक्त वंचित बहुजन आघाडीचे नेते स्वाभिमानी आहेत आणि आपले कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत. मी गर्वाने सांगतो की मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. हे कोण सांगू शकणार नाही. जसे कपडे बदलतात तसे पक्ष बदलतात ही लोक. बात अशीच आहे की जे आता इथे वातावरण चाललंय बदलापूरमध्ये सुधारेल मला वाटतंय. की कशात आता माणसं जसे जुळत चालले त्याच्याने आम्हाला पण वाटते की आपला समाज आता एकत्रित होईल, त्यांचे डोळे उघडले जातील. आता हे जे माणसं तुमच्यासाठी इथे उभे आहेत यांच्या पाठीशी तुम्हाला उभं राहायचे. फक्त जयंतीपुरती इकडे एकत्रित होण्यामध्ये काय अर्थ नाहीये. समाजाचे काही प्रश्न असतील आतापासून आपण घेणं सुरू करणार आहे आणि चांगल्या प्रकारे घेणार आहे. इथं सेटलमेंटवाले माणसं नाही आहेत का? आहेत का? जोरात बोला. हा, तर समाज आता भले आपले इथे लोक आहेत, चांगल्या प्रकारे इथे लोक उभे आहेत, ही आपली ताकद आहे. आता जी माणसं तुमच्यासाठी इथे प्रतिनिधित्व करणार आहेत त्यांच्या पाठीशी असेच उभे राहावं सगळ्यांनी. येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही नक्की सत्तेत जाणार. आणि नाही गेले आमचे कमी माणसं तरी असेल, पण आम्ही छातीत ठोकून सांगतो की आमची माणसं स्वाभिमानाने वरती गेलेत. कोणाला पैसे वाटून 2000 घे, 5000 घे, 10000 घे घेऊन आलेले माणसं नाहीत. कोण एकाने जर इथल्या कुठल्या नगरसेवकांनी सांगावं की त्याला म्हणजे न पैसे खर्च करता निवडून आलाय, तो आलाय का? नाही. पण मी छाती ठोकून सांगू शकतो की जे माझे नगरसेवक आणलेत ना उल्हासनगर मध्ये, न 1 रुपया खर्च करता आणलाय. त्यांचे पाय धरायचे सोडा, काय कामाचे नाहीयेत. एवढी ताकद आपल्यामध्ये आहे की आपल्यामुळे हे सत्यात बसतात. आता तरी डोळे उघडा आणि स्वतःची ताकद समजून घ्या. आणि राहिली एक गोष्ट, कधी काय अडचण असेल तुम्ही आम्हाला सांगा. आमची माणसं इथे आहेत, हितनवरे साहेब यांची पूर्ण टीम आहे, पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या बरोबर उभा राहू. अरे या मोदीला आम्ही शिंगावर घेतो, बाकीचे तर काय राहिले पण आम्ही गिनतीत पण ठेवत नाही. हे सांगतो. येणाऱ्या काळामध्ये आपली जी आता नवीन कमिटी बनणार आहे, सगळेजण त्याच्या पाठीशी उभे राहा. येणाऱ्या काळामध्ये इथले काही प्रश्न असतील आपल्या समाजाचे, तुम्ही नक्की सांगा, आपण नक्की त्याला सोडू आणि ताकदीने त्याला सोडू. याच्यामध्ये हीच बात आहे. लोकांना हे सांगायचंय. आणि जी आता पुढे जशा निवडणुका असतील, कारण निवडणुकामधूनच आपल्या ताकद आपल्याला कळते, तर ह्याच्या येणाऱ्या काळामध्ये ज्या पण निवडणुका असतील त्यामध्ये सगळ्यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीला चांगलं मतदान करा, हेच मी लोकांना आवाहन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढी पण तुमच्या काही समस्या असतील आम्हाला सांगा, आम्ही 1001% ते सोडवणार, भले सत्यात नसलो तरी चालेल. हे 2 शब्द माझे संपवतो. सगळ्यांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान.